की तुमच्या मम्मीने तुम्हाला ही एक पोळी दिली आहे. आपण आता फ्रॅक्शन बघतोय, बरोबर? या फ्रॅक्शन ये मध्ये असं समजा की ही फ्रॅक्शनची ओळख करून घेणार आपण. फ्रॅक्शन किंवा अपूर्णांक म्हणजे काय? तर बघा, ही तुमच्या मम्मीने दिलेली तुम्हाला पोळी आहे असं समजायचं, बरोबर? पोळी दिल्यावर तुमची मम्मी डायरेक्ट तुम्हाला ऍज इट इज ही पोळी देते आणि तुम्ही ऍज इट इज घेतली आणि गरमागरम ताटामध्ये तुम्ही डायरेक्ट गपकन तोंडात घातली. असं होतं का कधी? असं नाही होतं का सर. पटकन नाही खाऊन घेतली? सर. नाही ना. नाही सर. कोणी नाही सर. तुमच्यात बघा, नाही सर. तुम्ही बर मम्मीने पोळी नाही सर. दिल्यानंतर तुम्ही काय करता ते सांगा. किंवा तुम्हाला मम्मी देताना काय करते? या पोळीचे चार तुकडे करून भागात डिवाइड करतो. बरोबर. चार तुम्ही काय करतात? तुमच्या आईने तुम्हाला जी काही पोळी दिली आहे त्या पोळीचे तुम्ही काय करतात? अशा पद्धतीने समजा ती जर पोळी दिली असेल तर त्या पोळीचे साधारणपणे एक तर चार भाग करून तुम्हाला ताटामध्ये ती दिली जाते, बरोबर की नाही? असे फोर पार्ट केले जातात. ठीक आहे. आता हे फोर पार्ट करताना मम्मी काय करत असते तुमची? त्या जी काही पोळी आहे त्या पोळीला इक्वली डिवाइड करते. ठीक आहे. कधी हाफ करते. कोणाची मम्मी असेल तर त्या पोळीचे असे छान मस्तपैकी चार तुकडे करून देत असेल. देते का? हो की नाही? असे मस्त त्या पोळीला चार भाग करून देत असणार. हो की नाही? मग ज्यावेळेस तुम्ही असे पार्ट करतात, हे पार्ट दाखवताना आपण ही जी काही पोळी आहे ही तर तुमची पूर्ण भाग झाला. ही काय झाली? आपण पूर्ण भाग म्हणूया किंवा फुल पार्ट म्हणूया याला. फुल पोळी आहे असं आपण म्हणूया, बरोबर? किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला होल पार्ट म्हणतो, बरोबर? हा टोटल तुमचा पोळीचा पूर्ण भाग झाला. हा जर घेतला तर ह्या पार्टला आपण हाफ म्हणत असतो. काय म्हणतो? हाफ, बरोबर? किंवा मराठीमध्ये यालाच अर्धा म्हणतात, बरोबर? आणि हा जो काही भाग आहे याला एक तर पाव म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये याला वन क्वार्टर म्हणतात. काय म्हणतात? वन क्वार्टर. हे तुम्ही तिसरी चौथी मध्ये पण शिकलेलं असाल. शिकलायत का नाही? फोर माहिती सर. तुम्हाला हे? हो सर. Yes सर. Yes सर. तिसरी क्वार्टर. Yes sir. हा. होतं. ओके. आता सर. बघा, ह्याच गोष्टी आपल्याला जेव्हा नंबर मध्ये दाखवायच्या असतात किंवा आपण ज्यावेळेस मॅथमॅटिक्स मध्ये येतो, गणितामध्ये येतो, हे गणिती भाषेत कसे दाखवले जातात? इन मॅथमॅटिक्स फ्रॅक्शन कसा शो केला जातो? तर त्यासाठी बघा, फ्रॅक्शन दाखवताना ज्यावेळेस तुम्ही अर्धा म्हणतात, दशांश चिन्ह आपण शिकलो होतो. दशांशामध्ये याला लिहिताना 0.5 लिहितात. पण ज्यावेळेस एका पोळीचे दोन तुकडे होतात ते लिहिताना आपण दोन भागांपैकी एक भाग म्हणून त्याला हाफ किंवा अर्धा म्हणत असतो. आलं का लक्षात? त्याला काय म्हणतो आपण? हाफ किंवा अर्धा. लक्षात ठेवा, हे लिहिताना या पोळीचे दोन तुकडे केले तर हा जो काही डबलचा तुकडा आहे, हा तुकडा दाखवताना ही जी काही पोळी आहे तुमची, या पोळीचे काय करणार तुम्ही? अशा पद्धतीने इक्वली दोन पार्ट केले तर हा इक्वल जो पार्ट होतो, हा इक्वल पार्ट दाखवताना अपूर्णांकामध्ये याचे किती भाग केले, हे जेवढे भाग केले असतील ते खाली लिहिले जातात. म्हणजे जेवढे त्याचे पार्ट असणार ते पार्ट कुठे लिहिणार आपण? अपॉनला लिहिणार. ठीक आहे. आणि जेवढे पार्ट त्याच्यापैकी जेवढे पार्ट घेणार आहात, सपोज तुम्ही अर्धीच पोळी घेतली, हाफ पार्ट घेतला, तर या दोन भागांपैकी फक्त एकच भाग घेत आहात म्हणून तिथे लिहिताना आपण 1/2 लिहिणार. ओके. हा जो काही वरचा नंबर आहे मराठीमध्ये याला अंश म्हणतात. काय म्हणतात? अंश. आणि हा जो काही खालचा भाग आहे त्याला मराठीमध्ये छेद म्हणतात. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, हे जे काही तुम्ही घेता या दोघांमध्ये लक्षात ठेवा अंश आणि छेद. आता इंग्लिश मध्ये सांगतो, लक्षात ठेवा. हा जो काही वरचा नंबर आहे याला म्हणायचं न्यूमरेटर आणि जो काही खालचा नंबर आहे त्याला म्हणायचं डिनॉमिनेटर. ठीक आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन पार्ट कळाले तुम्हाला? आता जी काही तुम्हाला मी सांगितलं होतं पोळी, त्या पोळीचे तुम्ही जेवढे भाग करणार, सपोज तुम्ही टू पार्ट केलेले आहे, त्या टू पार्ट मध्ये वन पार्ट घेताय. सपोज हा एकच पार्ट तुम्ही घेतला पिंक कलर मध्ये, तर हा जर तुम्हाला फ्रॅक्शन मध्ये दाखवायचा असेल तर हा फ्रॅक्शन मध्ये कसा शो केला जातो? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही ही गोष्ट फ्रॅक्शन मध्ये दाखवतात, फ्रॅक्शन मध्ये दाखवताना हा पार्ट वरती लिहायचा.
1. ओके. टोटल पार्ट जेवढे केले आहे इथे टोटल पार्ट जे आहे ते आपण लिहिणार खाली डिनॉमिनेटरला किंवा छेदस्थानी. लक्षात आलं? अंश आणि छेद किंवा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोन गोष्टी कळाल्या? Yes, sir. Yes, sir. समजलं असेल तर पुढचा पार्ट नीट समजून घ्या. अंश म्हणजे काय? जे काही वरती भाग दिला जातो तो. आता सपोज मी तुम्हाला एक आकृती दाखवतोय. या आकृतीमध्ये हाफ दाखवताना आपण वेगवेगळ्या प्रकारे हाफ दाखवू शकतो. कसं दाखवू शकणार? तर या ठिकाणी बघा एक फिगर काढतोय मी. या फिगर मध्ये तुम्ही बघितले असतील तर ह्या फिगरचे मी टोटल 10 पार्ट केले आहे. बरोबर? आता काय तर ह्या 10 पार्ट मध्ये मी काय करतो आहे, सपोज मी असे काही पार्ट घेतले आहेत. असं समजा की हे इक्वल पार्ट आहे. मी अंदाजे केलेली आहे, तो त्यामुळे थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतो. ठीक आहे. असं समजा की हे इक्वल पार्ट आहेत सर्व. ओके. आता बघा हे दाखवताना तुम्हाला सांगितले की व्हायलेट कलर मध्ये जेवढे पार्ट आहे तेवढे पार्ट तुम्ही मला देणार आहात. असं समजा की हा केक आहे. या केकचे तुम्हाला जेवढे व्हायलेट कलर मध्ये दिसत आहेत एवढे पार्ट तुम्ही काय केले, कट केले आणि तेवढे पार्ट फक्त मला दिले. मग आता हे पार्ट तुम्हाला दाखवायचे असतील फ्रॅक्शन मध्ये तर तुम्ही ते कसे दाखवणार? तर त्यासाठी तुम्ही काय करणार बघा, टोटल पार्ट किती आहे त्याची काउंटिंग करा. बघा टोटल पार्ट किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे जेवढे पार्ट आहे हे तेवढे पार्ट तुम्ही कुठे लिहिणार? डिनॉमिनेटरला. टोटल पार्ट त्याला आपण काय म्हणतो? डिनॉमिनेटर किंवा इंग्लिश आपल्या मराठीमध्ये त्याला काय म्हणणार? छेद म्हणणार. ओके. आता बघा आउट ऑफ दॅट किती व्हायलेट कलर मध्ये रंग, व्हायलेट कलर मध्ये जेवढे आहे म्हणजे जे काही जांभळ्या कलर मध्ये आहे त्या जांभळ्या कलर मध्ये असणारे पार्ट किती आहेत? तुम्ही म्हणाल सर 5 पार्ट आहे. तर ते लिहिताना आपण इथे वरती लिहिणार. लक्ष येते? हा जो काही वरचा नंबर आहे याचं वाचन कसं करायचं ते वाचन पण सांगतो. मराठीमध्ये बघा याचं रीडिंग करताना हे रीडिंग असं करायचं, 5 अंश छेद 10 हे मराठीमध्ये. आणि इंग्लिश मध्ये वाचन बघा याचं रीडिंग कसं केलं जातं, 5/10. क्लिअर का सगळ्यांना ही गोष्ट? हो सर. सर परत एकदा सांगा ना. हो सर. परत एकदा ओके. हो लिहायचंय आधी समजून घ्या. मी नंतर लिहायला तुम्हाला पीडीएफ पाठवेल त्यावेळेस लिहिलं तरी चालेल. आधी फक्त समजून घ्या. यामध्ये बघा मी तुम्हाला सांगितलंय आपण बघतो आहे अपूर्णांक किंवा फ्रॅक्शन. यामध्ये तुम्हाला सपोज मम्मीने पोळी दिली, पोळी दिलेली म्हणजे हा पूर्ण भाग झाला असं समजा. पोळी देताना मम्मी तुमची काय करते, अर्धे अर्धे पार्ट करून देते, बरोबर की नाही? किंवा त्याचे पाव भाग करते, थोडे 4 पार्ट करते किंवा त्याला 2 पार्ट मध्ये डिवाइड करत असतील. बरोबर. जे पार्ट मध्ये डिवाइड करतो हे पार्टिशन जे काय आहे आपण एक तर 2 पार्ट केले तर आपण त्याला हाफ हाफ म्हणणार किंवा जर 4 पार्ट केले तर त्याला आपण काय म्हणणार, 1/4 किंवा पाव भाग म्हणणार. ठीक आहे. आता हेच गणितामध्ये दाखवायचं असेल, मॅथमॅटिक्स मध्ये जर तुम्हाला हाफ पार्ट दाखवायचा असेल तर कसा दाखवला तो, तर तो लिहिला जातो. त्याचे जेवढे पार्ट केले असतील ते लिहिले जातात खाली. ओके. जेवढे पार्ट असतील, जेवढे त्याचे भाग केले, जेवढे तुकडे केले ते कुठे लिहायचे खाली. त्याला इंग्लिश मध्ये आपलं मराठीमध्ये छेद म्हणतात, इंग्लिश मध्ये म्हणतो आपण त्याला डिनॉमिनेटर. ओके. आणि जो वरती भागलेला जातो त्याला म्हटलं अंश किंवा न्यूमरेटर. ओके. आता या ठिकाणी अर्धा पार्ट दाखवताना एक पोळी होती जिचे 2 तुकडे केले म्हणून ते दाखवले 1/2. खाली जो काही केक होता त्या केक मध्ये 10 पार्ट होते. 10 पार्ट पैकी 5 पार्ट जे आहे ते घेतलेले आहेत म्हणून ते पण हाफ दाखवताना 5/10 लिहिला जातो. याचं वाचन करताना हे जे काही रीडिंग आहे ही रीडिंग कसं केलं जातं, तर रीडिंग केलं जातं 5/10 किंवा 5/10. एवढं क्लिअर का सगळ्यांना आता? क्लिअर का? समजलं का? बोला. उदाहरण द्या ना. इकडे लक्ष द्या. मी इकडे लक्ष द्या. मी जो काय भाग सांगतोय ते आधी समजून घ्या फक्त. तुम्हाला याचं
जे ज्या गोष्टी सांगतोय त्या त्या पुढे तुम्हाला समजून घ्यायच्या आहे. ठीक आहे. आता बघा, इथे समोर सुद्धा तुम्हाला एक तुकडा आहे. तो पाठ करताना काय केलं तुम्हाला, इथे मी एकच गोष्ट तुम्हाला दाखवतोय. अर्धा भाग किती वेगवेगळ्या पद्धतीने दाखवता तो बघा. अर्धा भाग दाखवताना सपोज आपण फक्त अशा 2 बॉक्स घेतले, तर याच्यामध्ये सुद्धा बघा असे जर 4 पार्ट केले असतील, त्यातले कुठलेही 2 पार्ट घेतले, कुठलेही 2 पार्ट, हे 2 पार्ट दाखवताना आपण कसे दाखवतात, तर हा 1 पार्ट आणि अजून एक घेऊया, हा समोरचा एक पार्ट घेऊ समजा. तर हे दोन्ही पार्ट दाखवताना आपण कसे दाखवणार, तर हे दोन्ही पार्ट दाखवताना आपण दाखवणार 2/4. वाचन पण लक्षात ठेवा मी कसं करतोय, 2/4 किंवा मराठीमध्ये 2/4. लक्षात राहील हे वाचन पण लक्षात ठेवायचं आणि एवढं एकदा लिहून घ्यायचं व्यवस्थित. कशाला न्यूमरेटर म्हणायचं, कशाला डिनॉमिनेटर म्हणायचं, किंवा अंश आणि छेद काय आहे एवढंच लिहून घ्या. जेवढं समोर तुम्हाला स्क्रीनवर आता सध्या दिसतंय एवढंच लिहायचंय. लिहा बरं सगळ्यांनी. सर मी लिहिलं. सर माझं झालं. ओके ओके, लक्षात राहील ना सर्वांना? सर माझं झालं. हो हो, थांबा जरा. माझं ज्यांचं झालं असेल त्यांनी थोडं मला थांबा. लिहून घे. लिहा, वेळ दिला आहे. झालं सर लिहून. आता इकडे लक्ष द्या. ज्यांचं झालंय त्यांनी अजिबात सांगू नका, शांत बसा. इकडे लक्ष द्या. आता पुढची जी फिगर आहे बघा, अर्धी आकृती दाखवायची आहे. आता हे दाखवताना तुमच्या मोबाईलवर, हा बोला बोला, दिवस काय शिकवलं? त्याची रेकॉर्डिंग टाकलेली ग्रुपवर, ती चेक करून घ्यायची. ठीक आहे. काही अडचण असेल तर नंतर कॉल कर मला. हा, लक्ष द्या आता माझ्याकडे. सगळ्यात महत्वाचं आहे, यामध्ये तुम्हाला जो काही पार्ट दिलेला आहे, समोर एक फिगर तुम्हाला मी दाखवतोय, नीट लक्ष द्या माझ्याकडे तुम्ही. या ठिकाणी ही जी काही फिगर आहे, या फिगर मध्ये बघा, या फिगर मध्ये तुम्हाला आकृती कशी येऊ शकते, असं काही नाही की फक्त अशीच आकृती येईल किंवा तशीच येईल. तुम्हाला काय केलं जातं, यासाठी मराठीत एक शब्द वापरला जातो, रेखांकित भाग. काय म्हणतात, रेखांकित, किंवा दुसरा आणखी एक शब्द असतो छायांकित. काय म्हणतात, छायांकित, रेखांकित किंवा छायांकित. हा, इंग्लिश मध्ये याला काय म्हणतात, शेडेड पार्ट म्हणतात. काय म्हणतात, स्क्रीन शेडेड पार्ट. आणि अनशेडेड. हा, शेडेड आणि अनशेडेड. ओके, 2 गोष्टी असतात. आता बघा, लक्ष द्या. जेवढं आहे समोर तेवढंच लिहायचंय, वरती खालती काहीच लिहायचं नाही. जेवढं समोर दिसतंय तेवढंच सांगितलंय. मी सांगितलं का वेगळं काही लिहायला? कशासाठी तुम्ही वरती करा खाली करा? हा, तर आता लक्ष द्या माझ्याकडे. जी काही तुम्हाला सांगितलं आहे यामध्ये बघा, शेडेड पार्ट आणि अनशेडेड, किंवा मराठीत काय म्हणा, छायांकित भाग. जी आकृती दिली असेल, आकृती कोणतीही असली तरी ते तुम्हाला काय सांगतील, खाली दिलेल्या आकृतीचा छायांकित भाग ओळखा किंवा रेखांकित भाग दाखवा. आता मोबाईल मध्ये तुम्हाला ह्या आकृतीचं जे काही उत्तर आहे ते उत्तर तुम्ही कसं दाखवणार, तर याच्यासाठी काय करतात, मोबाईल मध्ये तुम्ही, आपण इथे तर लिहिलंय 2/4, 2/4, पण मोबाईल मध्ये कसं दाखवणार, तर आता ही जी आकृती आहे मोबाईल मध्ये दाखवताना तुम्ही याच्यासाठी वापरणार ही अशी तिरपी रेष. काय वापरणार, तिरपी रेष. ठीक आहे. याच्यामध्ये बघा, लक्ष द्या. आता ही जी काही फिगर आहे, या फिगर मध्ये काय आहे, टोटल पार्ट किती आलेले आहे, टोटल 4 पार्ट आहे. आणि 4 जे पार्ट आहे किती आउट ऑफ आहे, 8/4 पार्ट आहे. हे असं न दाखवता हे मोबाईल मध्ये असं लिहिलं जातं 4/8. याचा अर्थ सेम आहे. ठीक आहे. ही झाली उभी मांडणी, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल, दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. का तुम्हाला हे मी जे सांगतोय ते, शेडेड आणि अनशेडेड पार्ट लक्षात ठेवा व्यवस्थित. काय काय चाट बॉक्स मध्ये टाकायला दिलं की आपल्याला यायचंय का?
काय म्हणते मला काहीच कळत नाही. बाकीचे सर बोलू नका चॅट बरं. बॉक्स मध्ये हा, ज्यावेळेस तुम्ही उत्तर देणार त्यावेळेस. आता तुम्हाला मी एक फिगर दाखवणार आहे, त्या फिगरचं तुम्ही चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या की ती फिगर तुम्ही कशी दाखवणार, शेडेड पार्ट आणि अनशेडेड पार्ट. मला शेडेड पार्ट दाखवायचा, छायांकित भाग दाखवायचा आहे मराठीत. तुम्हाला प्रश्न असा आहे, खालील आकृतीचा छायांकित भाग अपूर्णांकामध्ये दाखवा. अपूर्णांकामध्ये दाखवा. इंग्लिश मध्ये राईट गिवन फिगर shaded part in fraction. ओके. आता हे कसं दाखवायचं त्यासाठी मी तुम्हाला फिगर देतोय. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये पण उत्तर देऊ शकता याचं. बघूया किती जणांना जमतंय. चला, ही आकृती आहे. तुम्हाला दाखवायचं या आकृतीचा शेडेड पार्ट कसा आहे. तुम्हाला मी सांगितलंय शेडेड पार्ट कुठे लिहायचा, वरती लिहायचा. आकृतीत छायांकित भाग कुठे लिहायचा, वरती लिहायचा. ठीक आहे. बघूया चॅट बॉक्स मध्ये टाका बरं, बघू किती जणांना जमतंय. व्हेरी गुड, छान, वा वा, हुशार झाले पोरं. प्रांजल, तू चुकीचं करते. कृष्णा, तू पण चुकीचं केलंय. व्यवस्थित लक्ष दे, तुमचं लक्ष नव्हतं याचा अर्थ मी सांगितलं तिकडे. व्हेरी गुड, वा वा, छान. हे बाकीचे विद्यार्थी एकदम व्यवस्थित देत आहे उत्तर. स्वरूप, तू का चुकीचं देतोय रे बेटा, तुला समजलं नाही का? ओके. अरे हे बघा, लक्षात ठेवा, ओबी चुकवलं, ओबी चुकली व्यवस्थित. हा, देवशीष, व्हेरी गुड. बघा याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला, तर जो शेडेड पार्ट आहे तो वरती दाखवायचा. शेडेड पार्ट किती आहे, 1 आणि 2 पार्ट. सो ती लिहायचे वरती न्यूमरेटरला. ओके. शर्वरी, तुझा आन्सर करेक्ट आहे, पण ते तसं नाही लिहायचंय. आता सध्या मी जसं सांगतो तसं लिही. ओके. या ठिकाणी हा शेडेड पार्ट झाला 2 पार्ट, आणि अनशेडेड पार्ट, सॉरी, जेवढा टोटल पार्ट असेल तो टोटल पार्ट कुठे लिहायचा आहे, तर तो लिहायचा आहे डिनॉमिनेटरला. म्हणजे हे लिहिताना आपण कसं लिहिणार, तर ते राईट करणार आपण 2/6. ओके. मराठीत त्याला म्हणणार आपण 2/6. काही लक्षात. इंग्लिश मध्ये काय लिहिणार, तर इंग्लिश मध्ये 2/6. ओके. आता हेच जर अनशेडेड पार्ट लिहायला दाखवलं सांगितलं असतं तुम्हाला, तर कसं लिहिलं असतं अनशेडेड. तर बघा, अनशेडेड पार्ट लिहिताना आपण तो लिहिला असता आपण 4/6. हा कसा, अनशेडेड, किंवा ज्याला छायांकित नसणारा. छायांकित नसणारा जो काही भाग आहे तो कसा दाखवणार आपण, लक्षात ठेवा. 4/6 किंवा किंवा नाही असंच लिहिणार. त्याचं वाचन करताना काय लिहिणार, 4/6 किंवा 4/6. आलं का लक्षात सर्वांना? आन्सर कळतंय? हो सर. Yes. अजून एक द्या ना. अरे तुला हो देतो. बघा, ज्यांना समजलं नव्हतं त्यांना समजलं का, शेडेड आणि अनशेडेड पार्ट कसा लिहायचं ते, किंवा छायांकित आणि अछायांकित
छायांकित नसणारा. ठीक आहे, लक्षात ठेवा. चला पुढची फिगर देतोय, तुम्हीच सांगायचंय मला. सर या मला ठिकाणी लिहायचं. काय, सर मला लिहायचं. चला पुढे एक लिहायचंय, लिही ना मग. पुढची फिगर आहे तुमच्या समोर. तुम्हाला सांगायचंय ही आकृती तुम्ही कशी लिहिणार, ही तुम्ही दाखवणार कशी, छायांकित आणि अछायांकित. एक मिनिट. सर खालची आकृती नीट दिसत नाही स्क्रीन वरती, घ्या ना. सर काय करायचंय? तुम्हाला दाखवायचंय या आकृतीमध्ये छायांकित असणारा आणि छायांकित नसणारा भाग किती. अरे एक मिनिट, आकृती सर माझं उत्तर आलंय त्याचं. थांब, आता मी आकृतीच काढतोय आता. सर पीडीएफ भेटेल का? हो हो भेटेल. तुम्हाला पीडीएफ तुम्ही नाही सांगितलं तरी तुम्हाला ग्रुपमध्ये पीडीएफ येते ना. असं कधी झालंय का तुम्हाला क्लास झाला आणि त्याची पीडीएफच नाही मिळाली? हा, लक्ष द्या. आता तुम्हाला समोर फिगर दिली आहे आणि तुम्हाला त्याचा लिहायचं आहे छायांकित असणारा आणि नसणारा भाग. ठीक आहे, तुम्हाला दिसण्यासाठी ना मी थोडासा फिकट पाडेल. सर शेडेड थोडासा लिहायचं का अनशेडेड? दोन्ही पण लिही, काही फरक नाही पडत. आता सध्या शेडेड लिही फक्त. सर चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्यायचंय. हो, चॅट बॉक्स मध्ये द्या. ठीक आहे, फिगर आहे तुमच्या समोर, उत्तर चॅट बॉक्स मध्ये द्या. शेडेड पार्ट किती आहे, छायांकित भाग शेडेड आणि छायांकित नसणारा. अनशेडेड किंवा अनशेडेड. बघूया बरं किती जणांना जमतंय. आधी फक्त छायांकित असणारा सांगा बरं किती आहे. फक्त शेडेड पार्ट सांगा, शेडेड. ओके, व्हेरी गुड, गुड गुड गुड, व्हेरी गुड व्हेरी गुड, छान, मस्त मस्त. फक्त शेडेड पार्ट सांगा. काही जण चुकवतायत बरं का, काही जण अजून पण घाई करतात, त्यांना समजलं नाही असं मला वाटतंय. त्यांनी नीट लक्ष देऊन करा, चुकू नका. मी फक्त शेडेड पार्ट सांगतोय, अनशेडेड कोणी टाकणार. मी तो पण सांगत नाही तो पण शेडेड कोणी अनशेडेड कोणी टाकू नका. आधी सगळ्यात महत्वाचं आहे टोटल पार्ट किती ते काउंट करा. काही जणांना पार्ट किती आहे ना तेच लक्षात नाही आलंय, त्यांनी बघा ते व्यवस्थित मोजत नाही. या ठिकाणी काउंटिंग व्यवस्थित करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मी तुम्हाला दिसण्यासाठी थोडीशी आणखी मोठी करतो फिगर. बघा दिसतंय. आता बघा यामध्ये फिगर 1 2 3 4 5 6 7 8, टोटल पार्ट 8 झाले आहे. ओके, मला फक्त शेडेड पार्ट सांगायचा आहे, म्हणजे छायांकित असणारा भाग किती. छायांकित म्हणजे काय, ज्याच्यामध्ये गुलाबी रंग आहे, पिंक कलर असणार आहे, किती आहे. तर बघा या ठिकाणी पिंक कलर कुठे आहे, तर पिंक कलर असणारे 3 पार्ट आहेत. सो आपण ते लिहिताना 3 टोटल पार्ट किती आहे, तर टोटल पार्ट 8 आहे म्हणून लिहिताना 3/8 लिहिणार, 3/8. छायांकित नसणारा म्हणजे अनशेडेड पार्ट आपल्याला ओळखायचा आहे, तर त्यासाठी आपण काय करणार ते तुम्ही टाकायचं. कसं लिहिणार, अनशेडेड पार्ट. ओके, आणि तुम्हाला वेळ देतोय आता. बघूया किती जण उत्तर टाकतायत अनशेडेड. वा, छान, हुशार झाले पोरं बरं, व्हेरी गुड. आदित्य रसाळ, का चुकतो रे बेटा तू. पार्ट व्यवस्थित मोजा, व्यवस्थित घाई करू नका, व्यवस्थित लिहा. व्हेरी गुड, छान, व्हेरी गुड व्हेरी गुड. बघा खूप छान उत्तर देत आहेत. आपले अनशेडेड पार्ट किती आहे,
जे व्हाईट कलर मध्ये आहे असे 5 पार्ट आपल्याला दिसत आहेत. म्हणून ते लिहिताना आपण काय करणार, तर ते लिहिताना आपण 5 अपॉन टोटल पार्ट किती होते, 8 होते, म्हणून ते लिहिताना आपण 5 अपॉन 8 लिहिणार. आलं का लक्षात? शेडेड आणि अनशेडेड. हा, लक्षात ठेवा. राम, घाई केली ना? टोटल पार्ट बघ बरं 8 झाले का? या दोघांची ऍडिशन केली तर ती बरोबर 8 झाली पाहिजे. 8 आउट ऑफ 8. समजतंय का सर्वांना? हो सर. नाही समजलं. काय नाही समजलं? स्क्रीनवर करा ना शेडेड आणि अनशेडेड पार्ट. शेडेड म्हणजे जो गुलाबी कलर मध्ये दिसतोय ना, गुलाबी कलर मध्ये दिसतोय ना, त्याला शेडेड पार्ट म्हणायचं. मग ते किती आहे, टोटल तुकडे किती केले याचे, या आकृतीत टोटल तुकडे किती, पार्ट किती आहे टोटल? 8 पार्ट आहे का? जेवढे पार्ट असतील तेवढे खाली लिहायचे. कुठून आणला? हा, सांगतो ना. जेवढे, अरे लक्ष द्या, जेवढे पार्ट आहे ते खाली लिहायचे. क्लिअर झालं का? लक्ष झालं का? जेवढे तुकडे तेवढे खाली. आता मला सांगा, त्याच्यामध्ये छायांकित म्हणजे गुलाबी कलर मध्ये असणारे तुकडे किती? 3. म्हणून त्याला म्हणायचं, मग ते लिहिताना इथे लिहायचं 3 अपॉन 8. झाले आपले छायांकित भाग किती, तर तो झाला 3 अपॉन 8. क्लिअर का आता? हो. यस सर. म्हणजे याचा अर्थ असा झाला, याचा अर्थ असा होतो 8 तुकड्यांपैकी 3 भाग रेखांकित आहे किंवा छायांकित आहे. ओके, 8 आउट ऑफ 3 पार्ट कसे आहे, छायांकित किंवा शेडेड पार्ट आहे. ओके, मध्ये तो वरचा 8 ऑफ 5 अपॉन 8 चा वरचा 5 कुठून आणला? सांगतो ना, आता लक्ष द्या ना, तुम्ही घाईच खूप करता. मी सांगतोय छायांकितचं, ते समजून घ्या ना आधी. आता बघा, छायांकित नसणारे भाग ओळखायचे. छायांकित म्हणजे जे पार्ट तुम्हाला रेड, आपले गुलाबी कलरचे जे आहे ते सोडून राहिलेले किती भाग आहे ते मोजा. किती राहिले ते सांगा बरं, मोजा बरं. 5 आहे ना? आलं का लक्षात? आता 5 कुठून आला, कळालं का? हो सर. तुकडे तेवढेच आहे टोटल. बघा, त्या आकृतीचे तुकडे जेवढे आहेत तेवढेच आहे, पण त्यामध्ये अनशेडेड म्हणजे गुलाबी नसणारे भाग किती आहे, तर ते आहे 5. पिंक, देयर इज नो पिंक पार्ट. सो आलं का लक्षात? चला नेक्स्ट फिगर बघा, आणि आता व्यवस्थित उत्तर द्या. आता रॉंग यायला नको, आता कोणीही चुकणार नाही. हा, नीट लक्ष द्यायचं. सर आवाज येत नाही. आवाज येत नाहीये, रिजॉईंट कर मग. एक मिनिट थांबा, कोणीच आकृती काढू नका सांगितल्याशिवाय. काय चुक राहिलं रे? झाले का ट्रँगल? झाले झाले, जमली जमली. हा, ही फिगर आहे, आणि आता याच्यात रंगीत भाग दाखवायचे, शेडेड पार्ट. कोणता कलर घेऊ? चल रेडच घेतो, नको व्हायलेट बरं. इथं सर शेड तो टाकायचं का शेड? आधी शेडेड दाखवा. चला बघूया किती जण जमतंय. पुन्हा तेच छायांकित आणि छायांकित नसणार. बघूया बरं जमतंय का त्यांना. हो, एवढेच आहे. बघूया बरं, आधी काय करायचं, छायांकित भाग दाखवा, रंगीत, ज्यांना छायांकित कळत नसेल त्यांच्यासाठी. बघूया बरं जमतंय का. बघा, काही जण अजून घाई करताय बरं.
आधी सगळ्यात महत्वाचं काय सांगितलंय, टोटल ट्रायंगल दाखवायचे, तर ट्रायंगल किती आहे म्हणजे त्रिकोण किती आहे ते आधी मोजा. म्हणजे तुम्हाला टोटल पार्ट कळाले की त्याच्यामध्ये आउट ऑफ किती आहे ते कळतील. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9, बरोबर. टोटल 9 पार्ट आहे या फिगर मध्ये, बरोबर आहे की नाही. मग आता आपल्याला दाखवायचे शेडेड पार्ट म्हणजे छायांकित भाग. मग छायांकित भागामध्ये किती ट्रायंगल आहे किंवा किती त्रिकोण आहे ते मोजा. तर तुम्हाला ते दिसतील टोटल 6 पार्ट आहे, बरोबर. आणि टोटल पार्ट किती आहे, टोटल जेवढे आहे तेवढे आहेत 9, आणि आउट ऑफ 6 पार्ट कसे आहे, छायांकित आहे म्हणजे त्यांना कलर दिला आहे. मग राहिले किती, राहिले 3. झालं आपलं उत्तर. कळालं का सर्वांना, सर्वांना कळालं का, Yes, लक्षात sir. येत आहे का. Yes, sir. हा Yes, Yes, sir. 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 बोला. Yes, sir. Yes, sir. हा Sir. आता आपल्याला जर सगळ्यांना ही कळालं असेल शेडेड आणि अनशेडेड, तर आता आपल्याला दुसऱ्या काही गोष्टी बघायच्या आहेत, ते म्हणजे फ्रॅक्शनचे पार्ट ऑफ फ्रॅक्शन. वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॅक्शन आहेत, फ्रॅक्शनचे वेगवेगळे प्रकार आहेत. काय प्रकार आहेत ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायचे आहेत. सो आता माझ्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. खाली आकृतीत आता नाव टाकायचं आहे अपूर्णांकाचे प्रकार. किंवा इंग्लिश मध्ये नाव टाका टाइप्स ऑफ फ्रॅक्शन. ओके, व्यवस्थित टाका टाइप्स ऑफ फ्रॅक्शन. पहिला प्रकार आहे त्यातला लाईक फ्रॅक्शन, ज्याला मराठीत म्हणतात समच्छेद. अपूर्णांक. काय प्रकार आहे हा समच्छेद अपूर्णांक, तोही समजून घेऊया. तुम्हाला एक उदाहरण देतो, नीट लक्ष द्या बरं का त्या उदाहरणाकडे. खाली एक उदाहरण आहे, नंबर बघा काय आहे, दिसतंय इथे 2/5 6/5 9/5. दिसतंय का सर्वांना, बघा. सगळ्यांना माहिती आहे न्यूमरेटर कशाला म्हणतात आणि डिनॉमिनेटर माहिती ना. न्यूमरेटर हे वरती जे आहे त्यांना आपण काय म्हणतो न्यूमरेटर, खाली आहेत त्यांना काय म्हणतो डिनॉमिनेटर. माहिती ना सगळ्यांना. बघा, लक्ष द्या व्यवस्थित. आता लाईक फ्रॅक्शन कोणाला म्हणायचं, व्हॉट इज लाईक फ्रॅक्शन. ज्या अपूर्णांकांचा छेद समान असतो, ज्या अपूर्णांकांचा काय छेद समान असतो त्यांना म्हणायचं समच्छेद अपूर्णांक. व्हॉट इज लाईक फ्रॅक्शन, लाईक fraction it means when the denominator of fraction is same, so that fraction is called like fraction. जसं इथे तुम्हाला दिसतंय 2/5 6/5 9/5, या सगळ्यांचा हा जो काही डिनॉमिनेटर आहे छेद आहे तो काय आहे, तर तो आहे 5. तो सेम आहे, बरोबर आहे की नाही. सगळ्यांचा डिनॉमिनेटर 5 आहे आणि तो सेम आहे, म्हणून अशा फ्रॅक्शनला आपण काय म्हणणार, तर अशा फ्रॅक्शन म्हणणार आपण लाईक फ्रॅक्शन. आलं का लक्षात सर्वांना, सगळ्यांना लक्षात आलं का. Yes, sir. लाईक फ्रॅक्शन कळालं का. Yes, sir. Yes, sir. खाली घ्या ना. ज्यांना कळालं नाही त्यांनी ही डेफिनेशन आधी लिहा. सगळ्यांनी लिहा बरं, सगळ्यांनी ही डेफिनेशन. काय दिली डेफिनेशन,
ज्या अपूर्णांकाचा छेद समान असतो त्यांना समछेद अपूर्णांक म्हणतात. किंवा इंग्लिश मध्ये टू फ्रॅक्शन हुज डिनॉमिनेटर आर इक्वल कॉल लाईक फ्रॅक्शन. जसं तुम्हाला याआधी एक्झाम्पल दिलं होतं, या एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला दिलं होतं 10/12 13/12 या दोन फ्रॅक्शन मध्ये बघा, हे दोन फ्रॅक्शन आहे किंवा हे दोन अपूर्णांक आहे. या अपूर्णांकामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, तर यांच्या दोघांचा डिनॉमिनेटर बघा, या ठिकाणी असणारे नंबर बघा काय आहे. हे नंबर तुम्हाला लक्षात येतील. इथेही 12 आहे आणि इथेही 12 आहे का नाही. दोघांचाही छेद समान आहे म्हणून त्याला म्हणायचं लाईक फ्रॅक्शन किंवा समछेद अपूर्णांक. क्लिअर का? हो सर. त्यांना क्लिअर का? हो सर. हा, आणि ज्यांना लक्षात येत नसेल त्यांच्यासाठी आणखी सिंपल ट्रिक सांगतो. असं समजा की हा शर्ट आहे आणि ही पॅन्ट आहे. दोघांच्या पॅन्टी सारख्या असल्या की त्यांना काय म्हणायचं, लाईक फ्रॅक्शन किंवा समछेद अपूर्णांक. क्लिअर? एकदम एकदम ते सांगेल मी तुम्हाला कसं आहे. ते सांगेल मी तुम्हाला नंतर, सांगेल ते काय आहे कसं आहे. ओके. अरे तुम्हाला आता रंगवायचे काहीच नाहीये. हा प्रकार पुढे तुम्हाला मी सांगेल कसं आहे. 10 पैकी 12 आउट ऑफ 10 आले, 12 आउट ऑफ 13 आले, हे कसं आलं ते तुम्हाला मी नंतर सांगेल पुढे. आता सध्या एवढं समजलंय का तेवढं सांगा, जी गोष्ट मी सांगतोय ती. लक्ष येते का? हे लक्ष येते का? लाईक फ्रॅक्शन बोला, काय अडचण कोणाची? ओके, लाईक फ्रॅक्शन सगळ्यांचं क्लिअर झालं. समच्छेद अपूर्णांक कळाला सर्वांना? आपल्याला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन किंवा ज्याला आपण म्हणतो सममूल्य अपूर्णांक, काय म्हणतोय मी तुम्हाला, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन किंवा सममूल्य अपूर्णांक. तो काय आहे तो तुम्हाला मी आता लिहून देतो. लक्ष द्या माझ्याकडे. सर डेफिनेशन लिहू का? थांबा, घाई ना करू. मी सांगितलं तुम्हाला लिहा म्हणून, समजून घ्या आधी. असं सांगितलं ना, घाई का करता बरं तुम्ही? आधी समजून घ्यायचं. ज्यावेळेस मी सांगतो ना समजून घ्या, की त्यावेळेस समजून घ्यायचं. मग नंतर काय होतं, तुम्ही समजून नाही घेतलं का मग सगळं गडबड होऊन जाते ना. तो त्यामुळे गडबड न करू, समजून घ्या आधी, आरामशीर समजून घ्यायचं. मस्त आपल्याकडे वेळ आहे ना, पण थोडा जास्त वेळ लागला तर काय प्रॉब्लेम नाही आपल्याला, आहे का नाही? कोणाला भूक लागली का? नाही ना, मग काय अडचण, मला पण नाही. आता लक्ष द्या बरं का माझ्याकडे. मी सांगतो मला, सगळ्यांनी आधी हे लिहून घेतलं तरी चालेल. व्यवस्थित लिहूया आपण याला. सर मराठी मधून द्या ना. देतो. सममूल्य अपूर्णांक किंवा ज्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो, एक काम करत चला, तुमच्याशी कोणी पालक बोलत असतील तुमचे, तर त्यावेळेस आवाज जो आहे माईकचा तो काय करायचा, बंद करून टाकायचा. म्हणजे तुमच्या घरातलं जे काही असेल ते क्लासमध्ये कळत नाही. अलग लक्षात, नाही तर ती कॉमेंट्री सगळी इकडे ऐकायला येते आणि रेकॉर्ड पण होते मेन म्हणजे. बघा, नाव आहे समूल्य अपूर्णांक किंवा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. कशाला म्हणायचं, तर बघा
ज्या अपूर्णांकाची ज्या अपूर्णांकांना एकाच संख्येने गुणले किंवा भागले तर येणाऱ्या अपूर्णांकाला सममूल्य अपूर्णांक म्हणतात. सममूल्य अपूर्णांक म्हणतात. आता तुम्ही म्हणाल सर हा काय प्रकार आहे, तर ते पण समजून सांगतो. लक्ष द्या. तुम्हाला मी सांगितलं होतं की नाही, ही आहे पोळी, बरोबर. असं समजायचं ही पोळी. हा, जमनेड सरांना काय पोळी येत नाही, पण समजून घ्या ही जमनेड सरांनी केलेली पोळी आहे. चला गोल आली, काही हरकत नाही. आता ही पोळी आली तर पोळी करताना पोळी एकदम गोल केली, पण काय झालं, माझी जी आई आहे त्या आईने मला पोळी देताना त्या पोळीचे 2 तुकडे केले. काय केले, या पोळीचे किती तुकडे केले, 2 तुकडे करून दिले, बरोबर. अशीच पोळी दिली मला. बर, ही झाली या पोळीचे बघा 2 तुकडे झाले. आता माझे मिसेस जे आहे, म्हणजे आमच्या ज्या मॅडम आहे, त्या मॅडमांनी काय केलं, त्यांना मी आणखी एक पोळी मागितली. त्यांनी काय केलं, त्या पोळीचे 4 तुकडे करून पोळी दिली. किती तुकडे करून दिली, 4 तुकडे. आणि माझा जो छोटा मुलगा आहे त्याला पण मी सांगितलं की मला अजून एक पोळी पाहिजे. त्याने काय केलं, त्याच पोळीचे त्याने 8 पार्ट केले. टोटल पार्ट किती केले, 8 पार्ट केले. आणि मला काय केलं, 8 पार्ट करून जी काही ही पोळी होती ती पोळी मला दिली. 8 होणे, एक मिनिट, या ठिकाणी बघा. आता मला सांगा, पोळीमध्ये काही बदल झाला का, नाही, पोळी एकच राहिली. पण इथे लिहिताना आपण 1 लिहिणार, म्हणजे हे फ्रॅक्शन मध्ये दाखवताना 1/1 लिहिणार. इथे दाखवताना 2/4 दाखवणार, सॉरी 2/2 दाखवणार. या ठिकाणी टोटल पार्ट किती झाले, 4/4 दाखवणार. आणि या ठिकाणी 8/8. हे टोटल पार्ट आहे का, पोळी तर तेवढीच आहे, पण दाखवताना संख्या बदलल्या का नाही, पोळीमध्ये काही बदल झाला का, नाही. पोळीचे पोळी वाढली किंवा कमी झाली का, पोळी वाढली किंवा कमी झाली का, नाही झाली, बरोबर. पण आपल्याला अपूर्णांकामध्ये ज्या संख्या दाखवल्या त्या संख्या कमी जास्त झाल्या का नाही, वेगवेगळ्या संख्या आल्या का नाही. कोणी दाखवताना 1/1 दाखवलं, कोणी दाखवताना 2/2 दाखवलं, कोणी 4/4, कोणी 8/8 दाखवलं. हेच फ्रॅक्शन मध्ये सांगायचं झालं तर एक संपूर्ण भाग होता, 1 टोटल पार्ट होता, तो 1/1 घेतला. सेकंड 2/2 घेतला. थर्ड 4/4. फोर्थला काय केलं, 8/8 घेतला. नंबर डिफरंट आहे, पण पोळी जी आहे ती पोळी सेम आहे का नाही, 1च पार्ट आहे, सेम पार्ट आहे. सॉरी 1 टोटल पार्ट किती आहे, तर टोटल फक्त 1, जी काय आपण एक पोळी आहे ती एक पोळी समजतो, बरोबर आहे की नाही. आणि लिहिताना मात्र हे वेगवेगळ्या संख्या होत आहे. मग ह्या वेगवेगळ्या संख्या ज्या आहेत या संख्यांनाच काय म्हटलं तर इक्वॅलंट फ्रॅक्शन. इक्वॅलंट म्हणजे काय, त्या फ्रॅक्शनची किंमत जी आहे ती सेम असते, जरी संख्या बदलल्या तरीही. अलग लक्षात, येस. संख्या बदलल्याची किंमत बदलत नाही. जसं तुम्हाला मी सांगितलं, जर तुम्हाला कोणाला मी सांगितलं की मला 100 रुपीज द्या, मी सांगितलं 100 रुपीज द्या, 100 रुपीज मध्ये काय केलं, एखाद्याने 1 रुपीज कॉईनचे मला 100 कॉईन दिले, एखाद्याने 10 रुपीज कॉईन चे मला 10 कॉईन दिले,
आणि एकाने 50 रुपीच्या 2 नोट्स दिल्या, एकाने 100 रुपीची 1 नोट दिली. पण जी काय प्राइस होती टोटल ती 100च आहे का नाही? तिच्यामध्ये चेंज झाला का? नाही. मूल्य याचा अर्थ होतो किंमत बदलत नाही, सेम आहे. इक्विव्हॅलंट म्हणजे काय? तर किंमत, इक्वी म्हणजे सेम, इक्वी म्हणजे काय? इक्वल. प्राइस जी आहे ती प्राइस कशी आहे? सेम असेल तर अशा प्रकारचं काही फ्रॅक्शन असतो त्या फ्रॅक्शनला किंवा अपूर्णांकाला काय म्हणायचं? सममूल्य अपूर्णांक. क्लिअर का सगळ्यांना? Yes, sir. सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला काही डेफिनेशन इकडे लक्ष द्या. ह्या ज्या काही डेफिनेशन लिहून देणार आहे ह्या सगळ्यांनी पाठ करून ठेवायच्या. त्या पाठ केल्या तरच नंतर लक्षात राहील, नाही तर मग विसरून जाणार तुम्ही. आलं का लक्षात? ठीक आहे. आता इकडे बघा आणखी एक दाखवतो. इथे बघा 2/3 हा नंबर होता. या 2/3 ला जर मी 3 मल्टिप्लाय 3 दोघांनाही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 3 ने मल्टिप्लाय केलं तर हा नंबर काय होतो? 6/9 झाला. त्याच 2/3 ला मी 5 ने मल्टिप्लाय केलं तर काय झाला? 10/15 झाला. त्याच नंबरला आता बघा हा जो काही नंबर होता 2/3 6/9 10/15 किंवा याला मी जर 10 ने मल्टिप्लाय केला असतं तर 20/30 आला असतं. या नंबर मध्ये कुठलाही चेंज होत नाही. नंबर तोच आहे, नंबर मध्ये चेंज झाला नाही, पण खाली दिलेले नंबर चेंज झाले, पण त्यांची जी काही व्हॅल्यू आहे ती सेम आहे, म्हणून त्याला म्हणायचं इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. ओके. आता बघा सेम ॲज इट इज आपल्याला पुढचा पार्ट बघायचा आहे. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं होते अर्धा पाऊंड पाव कसा दाखवायचा ते. ठीक आहे. त्याच्या पुढचा पार्ट म्हणजे अनलाईक फ्रॅक्शन किंवा ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणणार, सॉरी मराठीमध्ये भिन्न छेद अपूर्णांक. भिन्न छेद नावातच लिहिलंय. भिन्न छेद म्हणजे काय? छेद सारखा नसलेली. डिनॉमिनेटर सेम नाही. काय सांगितलंय? ज्यांचा डिनॉमिनेटर छेद किंवा छेद सारखा नसतो त्यांना म्हणायचं भिन्न छेद अपूर्णांक. लिहून घ्या, याची व्याख्याही लिहून घ्या. मी एक्झाम्पल देतो. ठीक आहे. आधी डेफिनेशन. हा नाव टाका अनलाईक फ्रॅक्शन किंवा भिन्न छेद अपूर्णांक आणि व्याख्या लिहून घ्या. ज्या दोन अपूर्णांकांचे किंवा ज्या अपूर्णांकांचे छेद सारखे नसतात, छेद सारखे नसतात त्यांना भिन्न छेद अपूर्णांक म्हणतात. भिन्न छेद अपूर्णांक. आणि एक लक्षात ठेवा आजचा क्लास थोडासा मोठा असणार आहे. आज जोपर्यंत हा जे काही वेगळे प्रकार आहे ते संपत नाही तोपर्यंत मी क्लास सोडणार नाही. त्यामुळे लवकर क्लास एक्झिट करू नका. जर तुम्ही लवकर क्लास एक्झिट केला तर पुढचे जे पार्ट मी शिकवणार आहे, जे भाग मी समजून सांगणार आहे ते समजणार नाही. आताच सांगून देतो. लक्षात ठेवा क्लास कोणी मी सांगितल्याशिवाय एक्झिट करायचा नाही. ठीक आहे. बघा काय सांगितलंय? अनलाईक फ्रॅक्शन किंवा भिन्नछेद अपूर्णांक. भिन्नछेद म्हणजे काय? उदाहरणार्थ सपोज हा नंबर आहे 4/8 आणि हा दुसरा नंबर बघा 9/6. दोघांचे डिनॉमिनेटर बघा सेम आहे का? छेद हे दोघं जे आहे हे छेद कसे आहे? छेद कसे आहे? वेगळे आहे. डिनॉमिनेटर कसे आहेत? डिनॉमिनेटर कसे आहेत? डिफरंट आहे ना. डिनॉमिनेटर जर डिफरंट असेल, वेगवेगळे असतील, तर अशा प्रकारच्या फ्रॅक्शनला काय म्हणायचं? भिन्नछेद अपूर्णांक. कळालं का सर्वांना? हो सर. हा. नावातच दिलेलं आहे बघा. भिन्नछेद म्हणजे काय? छेद सारखे नाही. कळालं? If the fraction denominator are different, so that fraction is called unlike fraction. Unlike याचा अर्थ काय? डिनॉमिनेटर सेम. आणि अनलाईक म्हणजे काय? डिनॉमिनेटर आर नॉट सेम. ओके. कळतंय का? Yes, sir. हा बोला.
डेफिनेशन लिहिली का सर्वांनी? Yes, sir. Yes, sir. चला पुढचा भाग समजून घ्यायचा आहे, तो म्हणजे मिक्स फ्रॅक्शन. लिहायचं आहे अजून? बर, लिहिली. सर पीडीएफ पाठीताना लिहून घेता आम्ही. बर बर, ठीक आहे. थांब जरा 2 मिनिटं. कोणी लिहित असेल तर लिहू दे. सर थोडी वर घ्या ना. अजून वरती घेऊ. ओके. सर माझं लिहून घेऊन झालं. अरे थांबत जा थोडासा. तुझी गाडी पुढे, बाकीच्यांच्या गाडीला जरा काही पेट्रोल पाणी काही आहे का नाही? थोडस जरा भरू द्यायचं त्यांचं पण. बर, आता बघा, आपण यात आज 3 गोष्टी शिकलो. एक लाईक फ्रॅक्शन, छेद सारखा नसणारे. दुसरे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन, ज्यांचा लाईक फ्रॅक्शन छेद सारखा असणारे, डिनॉमिनेटर आर सेम. ओके, ज्याला आपण समछेद अपूर्णांक म्हणतो. दुसरा पार्ट बघितला इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन, किंवा ज्याला आपण सममूल्य अपूर्णांक म्हणतो. म्हणजे काय? ज्यांची किंमत सारखी असते, सेम व्हॅल्यू असते त्याची. ओके. आणि आता हा तिसरा प्रकार बघितला, तो तिसरा प्रकार काय? अनलाईक फ्रॅक्शन किंवा भिन्न छेद अपूर्णांक. म्हणजे काय? ज्यांचा डिनॉमिनेटर किंवा छेद समान नसतो, त्यांना आपण काय म्हणतो? भिन्न छेद अपूर्णांक. ओके, एवढं क्लिअरली लक्षात ठेवायचं. ओके, आता पुढे बघायचंय आपल्याला मिक्स फ्रॅक्शन. ज्यांचं कोणाचं लिहायचं बाकी असेल त्यांनी थोडस पीडीएफ आल्यानंतर लिहा. ओके, मी पीडीएफ पाठवली तुम्हाला. आता मिक्स फ्रॅक्शन याला इंग्लिशमध्ये म्हणतात, सॉरी इंग्लिशमध्येच मिक्स फ्रॅक्शन म्हणतात. मिक्स फ्रॅक्शन किंवा मराठीमध्ये त्याला म्हणतात पूर्णांकयुक्त अपूर्णांक. काय सांगतोय बघा, नीट समजून घ्या. पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय बघा, तुम्हाला मी तेच उदाहरण देतो पुन्हा एकदा पोळीचं, लवकर लक्षात येईल. तुम्ही बघा, सपोज जेवताना एक पोळी घेतली आणि ह्या पोळी बरोबर आणखी अर्धी पोळी घेतली. या पोळीचे कोणीतरी मला विचारलं, सर तुम्ही देताना 12 आउट ऑफ 13 का दिलं? त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी. आता इकडे लक्ष द्या. तुम्ही काय केलं, एक पोळी होती, त्या पोळीचे तुकडे करताना किती करताय? 4 तुकडे करताय. पण जर तुम्ही एकापेक्षा जास्त पोळी खाल्ल्या तर तुम्ही काय करतात? ही पूर्ण एक पोळी घेतात आणि दुसऱ्या पोळीमधला काय करतात? ही पूर्ण एक पोळी घेतली, बरोबर, आणि दुसरी जी काही पोळी आहे त्या पोळीचा काही भाग घेतला. सपोज आपण आज समजू की तुम्ही एक पोळी आणि अजून अर्धी पोळी घेतली. आता एक आणि अर्धी दाखवताना तुम्ही कसं दाखवणार? तर फ्रॅक्शन मध्ये ज्यावेळेस तुम्ही एक आणि अर्धी पोळी घेतात त्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये असं लिहितात. या ठिकाणी मी लिहून दाखवतो. ते लिहिताना असं लिहितात 1.1/2. बघा, हे लिहिताना कसं लिहितात? 1.1/2. किंवा पूर्ण फ्रॅक्शन मध्ये लिहायचे असेल तर काळे केलेले भाग किती ते मोजा. छायांकित भाग किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6. टोटल 6 पार्ट आहे म्हणून ते वरती लिहायचे. आता ती एक पोळी होती ना, त्या एक पोळीचे किती तुकडे केले होते? 1 पोळीचे किती पार्ट केलेले आहे? 1 पोळीचे 4 पार्ट आहेत, म्हणून ते लिहिताना 4 लिहायचे. ओके, मग ते लिहिताना आपण काय लिहिलं? एक तर 6 आपण 4 लिहिणार, किंवा मिक्स फ्रॅक्शन मध्ये, म्हणजे याला मिक्स फ्रॅक्शन म्हणतात. या मिक्स फ्रॅक्शन मध्ये काय असतो? हा जो असतो हा होल पार्ट आहे, म्हणजे पूर्ण भाग आहे, त्याला मराठीत पूर्णांक म्हणतात. आणि हा जो काही भाग आहे लिहिलेला अर्धा, हा अर्धा भाग काय आहे? तर हा अर्धा भाग म्हणजे तुमचा अपूर्णांक आहे. हा अर्धा भाग काय आहे तुमचा? तर हा जो आहे हा अपूर्णांक आहे. इंग्लिशमध्ये याला होल पार्ट म्हणतो आणि याला फ्रॅक्शन पार्ट म्हणतो. काय म्हणतो? फ्रॅक्शन पार्ट. ज्याच्यामध्ये फ्रॅक्शन पण येतो आणि एक पूर्ण भाग पण येतो. अशा प्रकारचे दोन्ही अंक असणार जे काही नंबर असतात त्यांना म्हणायचं मिक्स फ्रॅक्शन. कळतंय का? थोडं थोडं लक्षात येईल. मिक्स फ्रॅक्शन मध्ये काय असतो? एक पूर्ण भाग आणि अर्धा भाग, किंवा अर्धा म्हणजे अपूर्णांकाचा एक पार्ट असतो. अलग लक्षात, जशी तुम्ही पोळी घेतली का नाही,
पोळीमध्ये काय केलं तुम्ही? एक पूर्ण पोळी घेतली आणि एक कशी घेतली? समजलं. पूर्ण घेतली का? नाही घेतली ना, अर्धीच घेतली ना. येस सर. येते का लक्षात? मग अशा जे काही मिक्स नंबर येतात त्या मिक्स नंबरला आपण म्हणणार मिक्स फ्रॅक्शन. ओके. इफ गिवन फ्रॅक्शन इंटेजर अँड फ्रॅक्शन बोथ आर इन्क्लूड सो इज कॉल्ड मिक्स फ्रॅक्शन. ज्या अपूर्णांकामध्ये पूर्णांक आणि अपूर्णांक दोघेही असतात त्याला काय म्हणायचं? पूर्ण अपूर्णांक. ओके, हो सर. लक्ष येते का? हो सर. येस सर. सर बर, सर म्हणजे मिक्स फ्रॅक्शन म्हणजे मला परत सांगा ना. हे बघा पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, मी सर सांगितलं का तुम्ही नाही? 1/2 कसं घेतलं? लक्ष द्या, तुम्ही काय करता, क्लास एक्झिट करून टाकता आणि नंतर परत विचारतात. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. काय केलं होतं, जेवताना तुम्ही बसले आणि फक्त एक पोळी न घेता जर तुम्ही एक आणि दुसरी अर्धी पोळी घेतली तर ही एक पूर्ण पोळी आहे ना, त्या एका पोळीचे 4 तुकडे केले असं आपण समजूया. या 4 तुकड्यांमध्ये तुम्ही काय केलं, एक आणि दुसऱ्या पोळीचा अर्धा भाग घेत आहेत, बरोबर आहे की नाही? तर दुसऱ्या पोळीचा जो काय अर्धा भाग आहे, हा अर्धा भाग दाखवताना आपण असा घेऊया. इथे ही एक पूर्ण पोळी घेतली, बरोबर. हा एक पूर्ण भाग आहे ना, हा अर्धा भाग आहे, बरोबर. हे दोघेही दाखवताना आपण काय दाखवणार? 1/2 घेणार. ठीक आहे, ही पूर्ण पोळी आणि हा अर्धी पोळी. तर 1.5 पार्ट आहे यामध्ये. काय आहे? एक फ्रॅक्शन पार्ट आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये इंटेजर पार्ट म्हणत असतो. हा इंटेजर आणि दुसरा काय आहे? फ्रॅक्शन पार्ट आहे. दोघेही एकत्र येतील त्या नंबरला काय म्हणतो आपण? मिक्स फ्रॅक्शन. क्लिअर का आता? सर त्याला म्हणताना कसं म्हणता? हा, त्याचं वाचन पण दाखवतो मी. त्याचं वाचन करताना असं केलं जातं. सपोज हा मराठीमध्ये दाखवतो. 1.1/(2). सॉरी, इथे आता आपण काय 4 पार्ट केले होते ना, तर इथे लिहिताना आपण 2/4. सर इथे काय लिहिणार? 2/4. ठीक आहे. सर इथे समजलं आता नाही. तुम्हाला सांगतो ना, थांब ना जरा. आता या 2/2/4. ठीक आहे, इकडे लक्ष द्या. आता इथे तुम्हाला दिसतंय का, या पोळीचे तुकडे दिसताय किती आहे? ही एक पूर्ण पोळी आणि याच्यात काय केलंय? 4 तुकडे होते. त्या 4 तुकड्यांपैकी किती तुकडे घेतले? 2 घेतले ना. अरे किती तुकडे घेतले? ही एक पोळी होती, त्याचे 4 तुकडे घेतले ना. मग ही एक पूर्ण पोळी आहे, तो दाखवताना हा पूर्ण पार्ट, एक 1 पार्ट पूर्ण. ओके. आणि दुसऱ्या पोळी मधला तुम्ही अर्धा भाग घेतला म्हणून तो दाखवताना हा अर्धा भाग. क्लिअर का? कळतंय का? याचं वाचन करताना कसं करणार? 1 इंटेजर 1 अपॉन, बघा 1 इंटेजर 2/4. 2/4. क्लिअर सगळ्यांचं वाचन? कसं वाचन करायचं ते लक्षात आलं का? हो सर. हो सर. 1 इंटिजर 2/4. सर समजलं नाही. सर 1 इंटिजर 2/4. हा, याचं रीडिंग बघा. 4. हा एक पूर्ण भाग होता म्हणून तो घेताना 1, आणि एक अर्धा भाग होता म्हणून तो 2/4. दोघांचं कॉम्बिनेशन करून काय होणार? 1 इंटिजर 2/4. क्लिअर? येस सर. याला सर स्क्रीनवर घ्या ना. थांबा, आता मी लिहायला PDF पाठवतो. एवढं समजलं का तुम्हाला? मला ते सांगा. सर तुम्ही आधी हा. आता एवढं आजच्या दिवसासाठी आपण एक काम करूया, बाकीचं राहिलं पार्ट नंतर बघूया लागल्यास. एवढं लक्षात ठेवा. आता हे जर समजलं असेल तर अजून एक उदाहरण घेतो तुम्हाला चांगलं आणखी समजायला. नीट लक्ष द्या माझ्याकडे. आता फ्रॅक्शनचं अजून एक उदाहरण घेतो. फ्रॅक्शन सांगा ना. इक्वॅलंट म्हणजे ज्याची किंमत सारखी असते, ती इक्वल किंमत असते. वर घ्या ना.
लक्ष द्या रे, माझ्याकडे लक्ष द्या. आता कोणीच लिहिणार नाही, नीट समजून घ्यायचं फक्त. ओके सर. लिहायचं अजिबात नाहीये, फक्त ओके सर. इकडे लक्ष द्या. आता समोर तुमच्या समोर असं समजा की एक पोळी आहे. या ठिकाणी जेवण करायला मी बसलो आणि जेवण करताना मी अशा पद्धतीने पोळ्या घेतल्या. किती पोळ्या घेतल्या बघा बरं, रंगीत करून दाखवतो तुम्हाला. मग तुम्ही सांगायचं मला मी टोटल किती पोळ्या घेतल्या. नाही, मी जेवढ्या पोळ्या मी इकडे लक्ष द्या, जेवढ्या पोळ्या मी जेवणासाठी घेतल्या तेवढा पार्ट मी काय केला आहे, सर्कल केलेला आहे, रेड कलर मध्ये आहे. जेवढ्या पोळ्या मी घेतल्या तेवढ्या पार्ट मध्ये मी काय केलंय, सर्कल केलंय. नीट बघा किती आहे. हा, तुम्ही बघितलं असेल तुम्ही एक पूर्ण तुम्ही काय म्हणणार की सर तुम्ही काय केलं, काही जण म्हणतायत की सर तुम्ही 2.5 पोळ्या घेतल्या, काही म्हणतायत सर तुम्ही 2 पोळ्या घेतल्या आणि एक अर्धी घेतली. बरोबर ना? हे 2.5 आहे. 2.5 म्हणजे नेमकं काय? 2.5 म्हणजे 2 पूर्ण भाग. टू फुल पार्ट आहे. काय आहे? 2 फुल पार्ट. आणि त्यामध्ये काय आहे? 1 काय आहे? हाफ पार्ट आहे ना. 2 अँड काय आहे? हाफ पार्ट आहे का नाही? एक अर्धा भाग आहे ना, आहे का? 2 पूर्ण भाग झाले हे, आणि हा अर्धा भाग आहे ना. हा अर्धा भाग, हे तिघे जेव्हा एकत्र येतात यांचा मिळून जो फ्रॅक्शन बनणार आहे, हे 1 + 1 किती होणार, तर ते होणार 2. आणि हा अर्धा भाग त्याच्यात ऍड केला तर हा होणार 2 इंटिजर 1/2. याचं रीडिंग काय आहे ना, 2 इंटिजर 1/2, किंवा मराठीत काय म्हणतो आपण त्याला, तर मराठीत म्हणणार 2.1/2. काही अवघड आहे का सांगा बरं? येते का तुम्हाला लक्षात? जर का बोला. चतकोर काय 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 तुम्ही आधी घेतलीये त्याच्याऐवजी हा. तुम्ही चतकोर घेतली असती तर म्हणजे असं 2 अपॉन चतकुर घेतले असते तर आपण हे बघा, एका भागाच्या ऐवजी चतकुर भाग आपण कसा दाखवतो फ्रॅक्शन मध्ये, तर एकच भाग घेतो ना, 4 तुकड्यांपैकी एक भाग घेणार. बरोबर आहे की नाही? समजा मी त्या 2 पोळ्यांमध्ये एकच भाग घेतला असतं तर हे 1/4 दाखवलं असतं. कळालं? जर मी यातले 3 तुकडे घेतले असते तर मी काय दाखवलं असतं, तर 3/4 दाखवलं असतं. कळालं? येते का लक्षात? जेवढे तुकडे तेवढे भाग, जेवढे तुकडे तेवढे भाग. ठीक आहे. एक पूर्ण आणि हे कसे पार्ट आहे, जेवढे जेवढे पार्शल पार्ट करणार तेवढे पार्ट आपण लिहिणार. आलं का लक्षात? त्यानंतरचा पुढचा भाग जो आहे अंशाधिक आणि छेदाधिक अपूर्णांक, सोपे आहे. मी समजून सांगतो, फक्त नंतर लिहून घेऊ आपण डेफिनेशन. उद्या मी तुम्हाला आणखी चांगली समजून सांगेल, फक्त डेफिनेशन समजून घ्या. अंशाधिक म्हणजे काय, ज्याचा अंश मोठा तो अंशाधिक. इंग्लिश मध्ये त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतात. इफ द न्यूमरेटरचं काय असेल, इफ द न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर, सो दॅट फ्रॅक्शन इज कॉल्ड इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आणि त्याच्या अपोजिट असतो प्रॉपर फ्रॅक्शन. तो काय असतो, त्याला मराठीमध्ये आपण छेदाधिक अपूर्णांक म्हणतो. छेदाधिक म्हणजे इफ गिवन फ्रॅक्शन डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन न्यूमरेटर, सो दॅट फ्रॅक्शन इज कॉल्ड प्रॉपर फ्रॅक्शन. किंवा ज्या अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो त्याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. आता हे काय आहे, याचे डेफिनेशन का, याची जी काही उदाहरणं असतील ते उदाहरणं वगैरे सगळं डेफिनेशन वगैरे जे आहे ते मी तुम्हाला उद्या सांगेन. ठीक आहे. आज फक्त एवढं एक तोंड ओळख म्हणून दिली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तुम्हाला ही पीडीएफ पाठवणार आहे. या पीडीएफ मध्ये काय करायचंय, तुम्हाला जी माहिती दिली आहे तेवढी फक्त व्यवस्थित नोटबुक मध्ये लिहून ठेवा. उद्या मी तुम्हाला हे चांगल्या प्रकारे आणखी समजून सांगेन. कळलं का?
येते का लक्षात काय सांगतोय? बाय सर.